नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवर. आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत, सायबर फसवणूक. जळगावमध्ये निलेश सराफ नावाच्या एका व्यक्तीसोबत नुकताच झालेला एक प्रकार तुमच्यासाठी एक इशारा ठरू शकतो. एका लहानशा चुकीमुळे सराफ यांना तब्बल 4,65,000 रुपयांचा फटका बसला. ही फसवणूक नेमकी कशी झाली? सराफ यांनी एका वॉशिंग मशीनच्या दुरुस्तीसाठी गुगलवर ग्राहक सेवा क्रमांक शोधला. त्यांना सापडलेल्या नंबरवर व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. घोटाळेबाजांनी त्यांना एक APK फाईल डाउनलोड करायला लावली. ही फाईल डाउनलोड करताच त्यांच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल झाला. या मालवेअरमुळे सायबर गुन्हेगारांना त्यांच्या बँक खात्याचा संपूर्ण ॲक्सेस मिळाला. काही क्षणातच त्यांनी सराफ यांच्या बँक खात्यातून 4,64,000 रुपये लंपास केले. ही घटना आपल्याला सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व सांगते. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे डिजिटल आयुष्य सुरक्षित ठेवू शकता. सर्वात आधी, व्हॉट्सॲपवर ऑटो डाउनलोड बंद ठेवा. अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर किंवा फाईलवर कधीही क्लिक करू नका. तुमच्या व्हॉट्सॲपसाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा. फक्त विश्वसनीय स्रोतांकडूनच ॲप्स डाउनलोड करा, जसे की गुगल प्ले स्टोअर. आणि कोणत्याही कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्यापूर्वी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून नंबरची खात्री करा. शेवटी, नेहमी लक्षात ठेवा की सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना फसवण्याचा प्रयत्न